किती सुंदर असं गुलाबी आणि पिवळं खाज्याचं कानोले दिसत आहेत. कसे ही गुलाबाची फुले छान अशी फुललेली दिसत आहेत. त्याचा प्रत्येक लेयर आणि लेयर सुटलेला आहे, जसं काही बास्केट ऑफ रोज. हो, आता आपण ह्या किती खुसखुशीत झाल्या आहेत तोडून बघूया. आणि किती छान लेयर्स आतून सुटलेले आहेत. सुंदर बघा, हे थोडं जरी आपण तोंडात टाकलं ना तरी विरघळून जाईल. नमस्कार, मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करते. पाहूया खाज्याच्या करंज्या किंवा कानोले. प्रथम अर्धा किलो बारीक रवा घेऊन त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घालायचं आणि दुधामध्ये थोडं दूध घेऊन तो रवा आहे तो छानपैकी आपण मळून घ्यायचा आहे आणि तो सैलसर भिजवायचा आहे. आधी आपण हे सगळं त्याला मोहन आहे ते रव्याला लावून घ्यायचं आहे आणि थोडं दूध घालून आपण हा रवा सैलसर भिजवून घ्यायचा आहे. रवा एकदम तुम्ही त्याच्यात दूध घातलं तर तसं चालणार नाही, तर आपल्याला थोडं दूध घालून तो मळायला लागणार आहे. पहा कसा सैलसर भिजवलेला आहे, कारण आपण 2 तास हा ठेवणार आहे, म्हणजे तो सगळा फुगून येईल आणि एवढं सैलपणा आपल्याला वाटणार नाही. आता आपण करूया सारण. करंजीमध्ये आपल्याला सारण लागतं. मी 100 ग्रॅम ही मिल्क पावडर घेतली आहे. ती थोडीशी आपण गॅसवर छान परतून घेऊया. आता मी इथे दुधाची पावडर घेतली आहे, कारण मावा घेतला तर आपल्या करंज्या टिकणार नाही, म्हणून 100 ग्रॅम आपण ही दुधाची पावडर घेतलेली आहे. आता ही छान आपली गुलबट झालेली आहे, तर ती काढून घेऊया. तर आपण मस्तपैकी ही भाजून घेतली. आता आपण थोडंसं 1 चमचा तूप घालून ह्याच्यावर आपण 0 नंबरचा पाववाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवासुद्धा आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. चांगला अगदी गुलाबीसर आपण तो भाजून घ्यायचा आहे. आता इकडे आपण थोडंसं तूप घातलं, कारण आपल्या ह्या सारणाला जरा तुपाचा फ्लेवर आला तर छान वाटतं. पहा, आपण हा रवा गुलाबीसर भाजून घेतलेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. आपण आता ह्याच्यामध्ये घेणार आहोत सुकं खोबरं. आता तुम्हाला माझे सुकं खोबरं पांढरं दिसत असेल ना, तर हो, मी ह्याची जी कवड असते सुक्या खोबऱ्याची त्याचा काळा भाग काढून घेतलेला आहे. तुम्ही ठेवू शकता, पण जनरली आपण असं खास दिवाळीसाठी किंवा असं आपण दिवाळीला सगळ्यांना आपला फराळ देतो, त्यासाठी चांगलं दिसावं म्हणून मी हा काळा पाट काढला आहे. आता हा गुलाबीसर छान भाजून झालेलं आहे आपलं खोबरं. आता हे सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मी सगळे जे आपण जिन्नस भाजून घेतले ते बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि 1 वाटी पिठी साखर घातली. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं गुलकंद घेतला होता आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते. आता हे ड्रायफ्रूट्स सगळे घालून मी हे सारण एकत्र केलेलं आहे. आता इथे मी हा जो रवा आहे भिजवलेला त्याचे असे छोटे तुकडे केलेले आहेत. हे असे बारीक तुकडे करून आपण एकतर फूड प्रोसेसरमध्ये बारीक करायचं, नाहीतर मिक्सरमध्ये. पूर्वी हे चेचून घ्यायचे खलबत्त्यात वगैरे. आता आपल्याकडे मिक्सर आहे. बघा कसं मऊसूत झालेलं आहे. हे असं छानपैकी मऊसूत झाल्यावर आपण याच्या करंज्या करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे की या करंज्याला खाज्याचं म्हणतो ना, म्हणजेच आपल्याला याला साठा करायचा आहे. आता या साठ्यासाठी मी 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि ते छान ब्लेंड करत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर. पहिले ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालायचे. आता कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे आपल्याला जास्त त्याला मथावं किंवा ब्लेंड करावं लागत नाही, मिक्स करायला जास्त लागत नाही. आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. मी या 4 उंडे केलेले आहेत रव्याचे. तर एकामध्ये मी गुलाबी कलर घालणार आहे, तर एकामध्ये मी पिवळा रंग घालणार आहे
तर हा गुलाबी कलर मी छानपैकी मिक्स करणार आहे. हा मिक्स करून झाल्यानंतर मी दुसऱ्यामध्ये पिवळा रंग घालणार आहे आणि त्याचबरोबर हा मस्तपैकी एका याच्यामध्ये मी पिवळा रंग घातलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये मी हिरवा रंग घालणार आहे. असे आपण छानपैकी 3 उंडे करून घेतलेले आहे. तर हे रंग या उंड्यामध्ये मी मिक्स करून घेते आहे. सुंदर असे मिक्स होऊन ते आता आपले 3 उंडे तयार आहे. आता या 3 उंड्याचं आपण काय करणार आहोत, पोळी लाटणार आहोत. तर ही आता छानपैकी आपली पोळी झाली. गुलाबी रंगाची पोळी लाटून घेणार आहोत आणि सुंदर अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. याला बोटाने असे खळगे करायचे, जेणेकरून आता आपण याला साठा लावणार आहोत तो त्याच्यामध्ये अडकून राहिला पाहिजे. तर आता हा मस्तपैकी आपण साठा अगदी सगळीकडे व्यवस्थितरित्या आपण लावणार आहोत. कसा मस्त कानाकोपऱ्यात म्हणजे राऊंड अगदी काठाला सुद्धा आपण तो व्यवस्थित पोळीला आपण लावून घेणार आहोत. हा आपण जेवढा लावू ना व्यवस्थित तेवढी आपली करंजी छान. आता याचे मी केला आहे रोल. तसाच मी पिवळ्या रंगाचा करणार. आता हा हिरवा रंगाचा मी घेतलेली आहे चपाती पोळी, त्याला पण असंच लावणार आहोत. पण आता ही पद्धत तुम्ही पाहून घ्या की आता मी हे कसं करते आहे. आता खरी ही ट्रिक्स आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मस्तपैकी हा सगळा सुंदर असा साठा मगाशी सारखा आपण काठाला सुद्धा लावून घेणार आहोत. पूर्ण आपण ही पोळी या खाजा म्हणजे हे सारण आहे हे लावून घेणार आहोत. याने काय होतं की आपल्या करंजीला लेयर्स चांगले सुटतात आणि ती खुसखुशीत होते आणि ती अतिशय चवदार लागते. कारण आपण साजूक तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर लावत आहोत, त्यामुळे एक सुंदर असा फ्लेवर करंजीला येतो. आता बघा की हे झालेलं आहे. आपण सगळीकडनं व्यवस्थित आपण हे लावून घेतलेलं आहे. आता काय करणार आहोत, आपण एक साईड या हिरव्या पोळीची मध्येच काहीतरी आलं तर आपली पोळी फाटली असती, ती आपण बाजूला केलं. आता छानपैकी आपण हे गुंडाळी करणार आहोत, रोल करणार आहोत. आता हा रोल आपण किती करणार आहोत तो बघा आणि कशा पद्धतीने आपण हा रोल करत पुढे येतो आहे ते बघा. हा रोल घट्ट करायचा, लूज करू नका, नाहीतर करंजी लाटताना त्याच्यात गॅप राहील आणि सारण सगळं बाहेर येईल. आता ऑलरेडी आपण हे 2 केलेले आहेत रोल, ते त्याच्यावर असे लावून घेणार आहोत. आता बघा मी ते कसं बंद करते ते. आता ह्याचा एक मोठा मी सुंदर असा एक छानपैकी रोल मोठा करणार आहे. आता हा रोल जाडा दिसतोय ना आणि मध्ये आपल्याला गॅप पण आहे. तर आता आपण हे सगळं भरून काढणार आहोत, कारण त्याला जर गॅप राहिली तर आपण करंजी लाटताना पंचायत होईल. आता तो रोल आपण लांब करून घेतलेला आहे. आता त्याचे सारखे भाग करणार आहोत, म्हणून साईडचे आपण दोन्ही भाग कापून टाकणार आहोत. आता साईडचे दोन्ही भाग कापून टाकल्यानंतर आपल्या या रोलचे आपण सारखे भाग करणार आहोत, जेणेकरून आपल्या सगळ्याच करंज्या सारख्या होतील. आता हे असं मधोमध कापून आपल्याला हवे तेवढी जाडीचे आपण रोल कापून घेणार आहोत. से गोल रोल अलगद कापायचे. तुमच्या सुरीला धार असणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मग ते आतले आपले रोलसुद्धा बाहेर येतील. त्यामुळे ही जी कामं करत असताना फार काळजीपूर्वक करायचं. तुम्हाला जमत असेल तर दोऱ्यांनी सुद्धा कापू शकता. पहा हे कसे 3 आले आहेत ना. आता आपण काय करणार आहोत, थोडं त्याला ना वरती आपण प्रेस करून घेतलेलं आहे. आता इथे गॅप पडली तरी हरकत नाही, मागून ह्याला आपण पूर्ण बंद करणार आहोत. आता इथे गॅप पडली, पण लाटताना लक्षात घ्यायचं की ही गॅप ठेवायची नाही. थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर किंवा पीठ काही घेऊन अलगद हाताने, कारण हे लेयर्स आहेत, हे आपल्याला ह्याच्यावर जास्त प्रेशर नाही द्यायचं आहे. कारण करंजी
आपण करत असताना आपल्याला ते गुलाब हवेत, गुलाब आले पाहिजेत, त्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या दिसल्या पाहिजेत. त्यामुळे अलगद हातांनी करणार आहोत. आता बघा हे लेयर्स दिसत आहेत. आता 2 फुलं आपण वरती घेतली, हात तिरका ठेवला. आता आपण सारण ह्याच्यात भरूया. आता हे छानपैकी आपण सारण ह्याच्यात भरून घेतल्यानंतर तुम्हाला हवं तेवढं सारण भरा आणि सारण थोडंसं गोड करा. बरं, सारण कमी पण टाकू नका, नाहीतर मग ती करंजी असते ना, तिला खुळखुळा म्हणजे अशी आवाज येतो, तर तसं नका करू. या करंजीला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते. तर आता आपण हे सारण आपलं सारण ना खूप फ्लेवरफुल झालेलं आहे. आता मी दूध लावलं किंवा तुम्ही पाणीही लावू शकता आणि हे असं पॅक करून टाकायचं. आता हे पॅक केल्यानंतर तुम्हाला इकडे मुरड घालायची असेल तर मुरड घाला, नाहीतर तुम्ही कातणीनं कापा. मी इकडे काय केलेलं आहे, मुरड घातलेली आहे. पण मी 1-2 करंज्या केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मुरड घातल्यानंतर तिथे ओपन होतं आहे, म्हणून मी नंतरच्या करंज्या पूर्णपणे कातणीने कापलेल्या आहे. तर इथे तुम्ही बघा, मुरड पण चांगली दिसते, पण कसं आहे ना, ओपन होतं आणि करंजी तळताना जर ती ओपन झाली तर ती प्रॉब्लेम होते. तर तरी पण मी घातलेली आहे मुरड. तर छान अशी आपली करंजी रेडी आहे. बघा माझी मुरडसुद्धा कशी छान बसते आहे, सुंदर दिसते ना, बास्केट ऑफ रोज. आता ही छानपैकी आपण तळून घेऊया. आता तळल्यावर त्याच्यावरनं असं आपल्या झाऱ्याने तेल उडवायचं. आता हे तेल उडवलं, ही उलटी करायची नाही. तुम्ही उलटी केल्यानंतर काय होणार की ती तुटणार आणि कधीकधी जास्त तळल्याने ती ब्राऊन दिसेल. बघा किती सुंदर झाल्या आहेत करंज्या, या मस्त झाल्या आहेत ना.